श्रावण महिना सुरू झाला की आपल्या स्वयंपाकघरातही सुरू होतात सात्विक आणि चविष्ट पदार्थांची रेलचेल. नमस्कार मंडळी, आज बनवूयात अगदी साधी, झटपट आणि घरच्या चवीची श्रावण स्पेशल शेवग्याची आमटी. शेवग्याच्या शेंगांची चव आणि मसाल्यांचा झणझणीत तडका भातासोबत आमटी म्हणजे एकदम अप्रतिमच. चला तर मग श्रावण रेसिपीला सुरुवात करूया. शेवग्याच्या शेंगांची साल काढून मी ती आता बॉईल करायला ठेवणार आहे. आणि इकडं मूग डाळ, तूर डाळ समप्रमाणात घेऊन मी आता 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता एक बारीक चिरलेला टोमॅटो, हळद आणि मीठ घालून मी डाळ शिजवून घेणार आहे. तर इकडं आता आपले शेंगा बॉईल करायला ठेवलेले आहेत. इकडं आपली डाळ शिजलेली आहे, शेंगाही बॉईल झाल्या आहेत. आणि इकडे मी चिंच 10 मिनिट भिजत ठेवलेली आहे. आणि आता सर्वप्रथम एक बारीक चिरलेला कांदा, चवीपुरता गूळ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ. आणि मसाल्यांमध्ये 1 चमचा तिखट, थोडी हळद, धने जिरे पूड, गरम मसाला, चवीपुरता मीठ. तर आता सर्वप्रथम मी पातेल्यात तेल घालते. तेल चांगलं तापलं की सर्वप्रथम आपण जिरं मोहरीची फोडणी घालणार आहोत. इकडं मोहरी छान तडतडली की जिरं घालून घेते. त्यानंतर थोडा हिंग, थोडे मेथी दाणे आणि कढीपत्ता यांची अशी अप्रतिम फोडणी तयार झालेली आहे बघा. तर त्यानंतर मी आता लसूण घालते आणि छान मिक्स करून घेते. फोडणीचा मस्त वास येतोय. आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण घालूयात. तोही लालसर होईपर्यंत छान परतून घेतलाय. आणि त्यानंतर तिखट, हळद, धने जिरे पूड, नंतर थोडा गरम मसाला, मीठ आणि चिंचेचा कोळ हे सगळं घालून मी मिश्रण मिक्स करून घेणार व्यवस्थित. मस्त वास आलाय फोडणीचा. आणि आता त्यात आपण ही शिजलेली डाळ घालणार आहोत. आणि आता त्यावरून आपण ह्या शिजलेल्या शेंगा डाळीत घालणार आहोत. चवीपुरता गूळ आणि वरून थोडी कोथिंबीर. अशा पद्धतीने अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तयार आहे श्रावणासाठी अगदी खास शेवग्याची आमटी. चला तर मग तुम्हीही आज तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच घरगुती, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपींसाठी आपल्या प्रियंका अँड वर्ल्डला भेट देत राहा. भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.